नमस्कार, योगिताज किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण घरातील उपलब्ध साहित्यामध्ये बाजारातील तयार लोणच्याचा मसाला न वापरता घरच्या घरी ताजं चटकदार लोणचं कसं तयार करायचं ते पाहणार आहोत। बाजारामध्ये कैरी यायला सुरुवात झालेली आहे, तर सीझनची ही पहिली कैरी आहे आणि पहिल्या कैरीचं पहिलं लोणचं। चला तर वेळ न घालवता झटपट असं चटकदार लोणचं कसं तयार करायचं ते बघूया। सर्वात आधी इथं मी 2 मोठ्या आकाराच्या कैऱ्या घेतलेल्या आहेत। 2 ते 3 वेळा आपल्याला हाताने मस्त चोळून ह्या कैऱ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत। कैरीला तेल लागलेलं असतं ते निघून जातं। त्यानंतर कॉटनच्या कपड्याने आपल्याला कैरी पूर्णपणे कोरडी करून घ्यायची आहे। जर कैरीला थोडा जरी पाण्याचा अंश राहिला तर लोणचं खराब होण्याची शक्यता असते। देठाचा भाग काढून घ्यायचा आहे, कैरी मधोमध कट करून घ्यायची आहे आणि त्यामधलं जे बी असतं ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचं आहे। लक्षात असू द्या, इथे आपण कच्च्या कैरीचं लोणचं बनवत आहोत। अगदी 10 ते 12 दिवस फ्रीजमध्ये आरामात टिकतं। लगेच मुरलं पाहिजे म्हणून बारीक बारीक फोडी आपल्याला कट करून घ्यायची आहे। शक्य तितकी बारीक कैरी मी कट करून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता। त्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे। लोणचं लगेच मुरलं पाहिजे म्हणून मी बारीक फोडी कट करून घेतलेल्या आहेत। आता यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं आहे, अर्धा चमचा हळद, त्यानंतर थोडीशी लाल मिरची पावडर तिखट आहे, 1 मोठा चमचा काश्मीरी रेड चिली पावडर कलरसाठी घालणार आहे, त्यानंतर 2 चमचे मोहरीची डाळ घालायची आहे, असेल तर आवर्जून घाला। बेसिक तयारी झालेली आहे। आता आपण फोडणीची तयारी करूया। त्यासाठी तडका पॅनमध्ये 3 ते 4 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। तेल कडकडीत गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा आपल्याला मोहरी घालायची आहे। मोहरी आणि जिरं छान फुललं की त्यामध्ये 6 ते 7 लसूण पाकळ्या कट करून घातलेल्या आहेत। जोपर्यंत मस्त गोल्डन कलर येत नाही तोपर्यंत आपल्याला लसूण फ्राय करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये पाव चमचा आपल्याला हिंग घालायचा आहे। हिंगामुळे वास आणि चव लोणच्याला खूप छान येते, आवर्जून घाला। आता ही फोडणी आपण तयार केलेल्या मिश्रणामध्ये घालणार आहोत। सर्व साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। बरेच जण यामध्ये लसूण घालत नाही, मला पर्सनली आवडतो म्हणून मी घातलेला आहे। नसेल आवडत तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता। त्यानंतर इथं मी 2 टेबलस्पून पिठी साखर घालणार आहे। साखरेऐवजी तुम्ही गुळाचा सुद्धा वापर करू शकता। पुन्हा लोणचं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इथं आपलं झटपट असं चटकदार कच्च्या कैरीचं लोणचं तयार झालेलं आहे। एकदा तुम्ही या पद्धतीने कच्च्या कैरीचं लोणचं नक्की ट्राय करा। जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग। भेटूया अशाच मस्त नवनवीन रेसिपी सोबत।